मॅडम बरं झालं आले लय धन्यवाद तर मारते सांगा पहिलं सोड सोडू आण सोडू समजा आण लवकर हा मग मॅडम पटापट इंस्टावर पोस्ट करतात आताच गाडी खाली केली काय मॅडम पहिलं सर्व दिली आणा पटापट दिली राहू दे हा दिली चिकून आणतो सोडून सोड लागते ही बैल आण रे पटापट आण पटापट एवढ्या लवकर कसं काय मॅडम काय या बाजारचा का या दावणीचा गुणधर्म आहे माल राहत नाही काय भानगडे कळत नाही हे सगळे बैल विकले समजा विकली मॅडम येऊ द्या पटापट कोणाला दिले शेतकऱ्याला ऊसवाली मुकदम आणि व्यापारी आमच्याकडे चाळीसगावचा बाजारचा व्यापारी इथं आल्यानंतर सर्व पप्पू पिंगळ्याच्या दावणी आल्याशिवाय पुढे जाती नाही गुणधर्म 20 वर्षामध्ये असा आहे त्या 40 गावाला हा पप्पू पिंगळे दावणी पहिला येणार त्याला व्यवहार नाही पाटला तर रामकृष्णारी कधी कधी तोट्या विकतो कधी कधी नफ्या विकतो त्यांना समजायला माहिती कशा दिल्या या जोड्या आता मॅडम ही बैल बघा ही यांनी चकडीवाल्याने घेतली ती बंद बळा कशी दिली जोडी कशी दिली जोडी आता मॅडम ही पटणार नाही शेतकऱ्याला काय कशी दिली बैल का बरं 57,000 रुपयाला बैल विकले ती फक्त खाली जोडी 57,000 विकली कारण त्यांना खांद नाही आणि उत्सवाला विचारतो यांना खांद पाहिजे आणि यांना खांद नाही उद्या चालती नाही चालती नाहीची गॅरंटी नाही किती आणले होते बैल आणले बाळा ती सोडून बैल 14 होती सगळे संपले बैल संपली आण बाळा सोडून पटापट बाळा तिथवर लाग रे आम्हाला कोणी मला बी आता 8 लाख तो नाही तर शेतकरी बंधूंनो व्यापारी बंधूंनो तुम्ही पाहू शकता केवढी मोठी दावण आहे यांची आणि आता 9:30-10 वाजलेले आहेत आता यांचे बैल सगळे संपलेत विचार करू शकता क्वालिटीचे बैल आहेत एवढ्या लवकर दावण संपणं अवघड आहे तुम्हाला जर खरंच बैलजोडी खरेदी करायची असेल तर नक्की यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला शेती कामासाठी व्यापारासाठी किंवा ऊसतोड कामगार जर असतील तर चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत नक्कीच तुम्ही यांच्याशी संपर्क साधा आपण त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर घेऊया आणि खरेदी करू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मॅडम माझं नाव संतोष विठ्ठल पिंगळे मी व्यापार करतो आणि गाडा पळवतो तुम्ही एवढे बैल आणले गाड्यामुळे माझा परिचय आहे आणि गाड्यामुळे मला लोक माल देतात 100% तुम्ही आजला जवळजवळ या वर्षभरात लावी काढता एका बाजारी 20 ते 25 बैल जमा होतोय आजला 14च होती मी मोठ्यापणा सांगू शकत नाही का माझ्या का आज 25 बैल होती हे काय दळण नाही मग लपून ठेवायच्या गोष्टी या समजा नजर पडायच्या गोष्टी आजला 14 बैल होती पण 14 बैल 9:30 वाजता दिले सर तुम्ही एवढे बैल आणले कुठून पण हे मॅडम काय होतं ज्याचे व्यवहार चांगले त्याचे व्यवहार होतात माझ्या आजीने किंवा पंचाने किंवा भावाने 2 रुपये बुडवले लोकांना आधी लागते नाहीत आमचा शेतकरी मला ही बैल 1500 रुपये सरासरी अख्ख्या बैलांचा 1500 रुपये सरासरी बैल खरेदी कधी केली तुम्ही खरेदी मॅडम माझं तुमच्या लाईव्ह मुळे एक माझा फायदा झालेला आहे मला 12-1 वाजल्यापासून लगेच फोन येतात तुम्ही आमच्या लाईव्ह मध्ये आमची बैल प्लीज तुमच्याकडे आमच्याकडे माल द्यायला आहे आणि तुम्ही आमच्याकडे बैल बघायला या तुमच्या लाईव्ह मुळे आम्हाला एक फायदा झालाय आता या बघा ही समजी 40 गावची लोक आहेत ही सर्वजण माझ्याकडे माल घेतात बाकी मी काही लई त्यांना पैसे असं नाही यांच्यामुळे माझा व्यापार चालू आहे यांनी घेतलेत का तुमच्याकडून किती बैल घेतले आपल्याला 2 बैल 4 बैल हे लोक येतात काही शेतकरी वर्ग येतो आणि माझा रेटचा जरा थोडा रेट ओळख असल्यामुळं माझ्याकडे रेटचं गिराईक जास्त येतं आणि माल काही राहतच नाही मालला काहीच बैल नाही राहिला समजी बैल दिल्ली 9:30 वाजता एकही बैल राहिला नाही म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाजारातच गोळा केले की नाही मॅडम मी काय करतो मला तुमच्या लाईव्हमुळे एवढा फायदा झाला आहे शेतकरी वर्ग मला विचारतो तुम्ही लाईव्हला होते तुम्ही कुठले काहींची माहिती ओळख आहे असं नाही तुम्ही लाईव्हला होते
आणि तुमचं ते दावणला अशाची बैल तशी बैल माझ्याकडे आहेत. तुम्ही आज पाहायला येता का? मग मी पाहायला जातो. आता कारण आमच्या व्हिडिओ खालीच कमेंट येतात पप्पू शेट पिंगळेची दावण दाखवा कमेंट म्हणून येतात म्हणून. आता हे सूर्यकांत दादा आणि हन्नाना म्हणून हे विषय असं आहे, हे 20 वर्षाचा संबंध आहे. त्यांच्या वडिलांनी आमच्या 2 बैल लिहिली, त्यांनी 3 भावांनी जर आपल्याला 2 बैल 4 बैल द्या म्हणणार. हे घरी येऊन आमच्या कुठले तुम्ही? 1 नंबर व्यापार करायला. जामखेड. तुम्ही कुठले? जामखेडचे. कायम बैल नाही का यांच्या? कशी यांच्या बैलांची क्वालिटी? एकदम 1 नंबर. 1 नंबर क्वालिटी. असा व्यापार यांच्यामुळे आमचा चाललाय. कधी नफा होतो, कधी मॅडम तोटा होतो. शेतकऱ्याला वाटतं ही बैल माग आपल्या त्या लाईमुळे असं कळतं खरी केवढ्याला विकली, याच्यावर आमचा फायदा नाही. आता हा एक मैसूरचा व्यापारी दिल्या दादा, हे माल राहिलेला नाही. 9:30 वाजता समजे दिल्यात. आता हे मैसूर आमच्याकडे जर कमी झाला, आमच्याकडे 2 नंबर पडला, आम्ही शेतकऱ्यात नेतो, आम्ही या माणसाला बैल देतो. यावरला 1 नंबर. म्हणजे आमचा परिचयामुळे व्यापार चालला आणि लोक आम्हाला परिचयामुळे माल देतात. एवढा गुणधर्म आहे. तर शेतकरी बंधूंनो पाहू शकता तुम्ही, यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत. आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर घेतोय परत एकदा. तर तुम्ही नक्की यांच्याशी, म्हणजे तुम्हाला शेती कामासाठी लागत असतील किंवा शर्यतीसाठी लागत असतील, ऊसतोड कामगार जर असतील तर चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत. तुम्ही नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि बैल जोडी खरेदी करा. आमच्याकडे येतात हौसाने बैल घ्यायला, पण आमच्याकडे माल शिल्लक नाही. बाजार फुल भरलेला आहे, पण आमचा माल अख्खा विकलेला आहे. त्याला कारण आहे, आमचा माल का विकतो, कसा विकतो, काय होतो. शेतकरी वर्ग आमच्याकडे येतो. ह्या बाजारामध्ये लोक आल्यानंतर आमच्याकडे पहिली धावणीवर चक्कर मारतात. व्यवहार होऊ किंवा ना होऊ, तो पुढचा भाग आला. पण इथं कोणताही माणूस येऊ 7 जिल्ह्यातला हा पप्पू पिंगळेच्या धावणी येतोय. आता ते आमचे पाहुणे आहेत, तिकडचे ते माणसं आमच्याकडे नेहमी येतात बैल घ्यायला. ते सरे फोडायचं त्यांचा धंदा आहे, हो सगळे सरे फोडून द्यायचे. पण आज त्यांच्या क्वालिटीचे बैल उरलेले नाहीत. म्हणजे असं गिराईक कुठून येऊ हे भूषण, असं यांच्यामुळे आमचा व्यापार चाललाय. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर परत एकदा सांगा. आता मॅडम हे बघा, हे 40 गावचा व्यापारी 1 नंबर व्यापारी आहे भूषण म्हणून. यांना क्वालिटीचे बैल लागतात. हे सुद्धा आमच्याकडे धावून ठोकतात. मामा आमच्या दत्ता माल आहे का? आणि अशी माणसं आमच्याकडे आली का आमची 15-20 बैल 6 माणसं लई झाली आम्हाला. अख्ख्या गिरायकाची आम्हाला काहीच गरज नाही. 6 गिरायक आमच्या आली का 25 बैल विकला जातोय. त्याला कारण आहे 4 ते 5 बैल नेणारा एकच माणूस उपलब्ध होता आमच्याकडे. शेठचा स्वभाव 1 नंबर आहे. आम्ही सांगितलं तेवढ्याला घेऊन जा बस. पैशाची पण नाही, पैशाचं विचारायचं नाही मॅडम. शब्दाचा पक्का आहे माणूस. एवढी बैल दिली, एकालाही विचारलं नाही तुझे पैसे कवा येत आणि आज किती देणार आहे. माझ्याकडे तर अजून पैसे आलेले नाही. शेतकऱ्याला मी देणार आहे. शेतकरी आणणारे कामा पाठवत नाही. शेतकरी समजे पैसे घेऊनच जाणार आहे. तुम्ही व्यापारी आहेत का? 40 गावचा मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा. 93 तुमचं नाव आणि मोबाईल नंबर. माझं नाव मॅडम संतोष विठ्ठल पिंगळे. मला पप्पू पिंगळे म्हणून ओळखतात. मी गाड्या पळवतो आणि गाड्यामुळं माझ्या ओळखीमुळं मला बैल लई लोक देतात. मला बघा आता बैल द्यायचा कारणीभूत पट्टा कुडू नये. वाडा 1 नंबर आहे. वाड्यापासून मला पाईट पाळू पासून लोणावळा. आता ही बैल मॅडम याच्याहून 9 लाख उमऱ्याहून आलेली आहेत आमच्याकडे. ही पाईट वरून बैल आलेली आहेत. पाईटचे काही शेतकरी इथं वर्ग आहे बैलांसगळं. मला शेतकरी वर्ग भरपूर प्रमाणात बैल देतात आणि या शेतकरी वर्गामुळे माझा काही नफा होतो, काही तोटा होतो. पण मी कोणाचे 2 रुपये ठेवत नाही. मला 1500 रुपये सरलाई झाला मॅडम 15-20 बैल घ्यायला. 2000 रुपये सुद्धा नकोय. इकडे घ्या.